अनिरुद्ध आणि पूजा यांचं लग्न अगदी गाजलेलं. दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम. गावातील प्रत्येक जण म्हणत होता, ही जोडी स्वर्गात बनलेली आहे. लग्नानंतरचे काही महिने अतिशय आनंदी गेले. सकाळी एकत्र चहा पिणं, संध्याकाळी फेरफटका मारणं, स्वप्न रंगवणं. पूजा नेहमी म्हणायची, आपण कायम असंच हसत राहू ना. अनिरुद्ध तिच्या हातावर हात ठेवून म्हणायचा, हो पूजा, तुला कधीच एकटं सोडणार नाही. काही वर्षांनी जबाबदाऱ्या वाढल्या. अनिरुद्ध घर चालवण्यासाठी नोकरीत गुंतला. पूजा दिवसभर घरात एकटी बोर होऊ लागली. हळूहळू त्यांच्यात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागले. ते छोटे छोटे वाद हळूहळू कसे मोठे होत गेले ते त्यांनाच कळालं नाही. एके दिवशी पूजा रागात अनिरुद्धला बोलली, तुला माझ्याशी बोलायलाही वेळ नाही. फक्त मोबाईल आणि ऑफिस. मी नाहीच का तुझ्यासाठी? तुझ्या आयुष्यात मी आहे की नाही, की त्याचा विसर पडला तुला? अनिरुद्ध त्रासून तिला बोलला, माझं ऑफिसचं काम किती आहे, मला टेन्शन किती आहे, तुला काहीच कळत नाही. तू फक्त तक्रारीच करतेस. हळूहळू दोघांमधले गैरसमज वाढत गेले. एकमेकांशी बोलणं थांबलं. घरात शांतता वाढली. या सगळ्यात सर्वात जास्त त्रास झाला तो त्यांचा लहान मुलगा आरवला. तो 5व्या वर्गात शिकत होता. आरवला शाळेत माझं कुटुंब या विषयावर चित्र काढायला सांगितलं. सगळ्या मुलांनी आईबाबा, भाऊ, बहीण अशी चित्र काढली. आरवने मात्र कागदावर आई एका बाजूला आणि बाबा दुसऱ्या बाजूला काढले. मध्ये त्याने स्वतःची लहानशी आकृती काढली. त्यावरून त्याला हेच दाखवायचं होतं की त्याच्या आई बाबाला फक्त त्यांचा अहंकार महत्वाचा आहे, मी नाही. शिक्षिकेने विचारलं, आरव, तू असं का काढलंस? आरव शांत राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. घरी आल्यावर त्याने आईला विचारलं, आई, मी इतर मुलांसारखं बाबा आईला एकत्र का काढू शकत नाही? पूजाच्या डोळ्यांतून अश्रू गळाले. एके दिवशी खूप मोठं भांडण झालं. अनिरुद्ध आणि पूजा दोघंही ठाम. आता हे नातं शक्य नाही. दोघेही घटस्फोटासाठी तयार होते. त्यांच्या नातेवाईकांनी समजावलं, पण दोघंही ऐकायला तयार नव्हते. त्यांना आता एकत्र राहायची इच्छाच राहिली नव्हती. ते दोघेही कोर्टात हजर झाले. जजने विचारलं, शेवटचा विचार केला आहे का? अनिरुद्ध आणि पूजा दोघांनीही मान खाली घालून सही केली. कोर्टाच्या एका शिक्क्याने नातं संपलं, पण खरं तर संपली होती ती एका मुलाची बालपणीची स्वप्न. घटस्फोटानंतर पूजा माहेरी राहू लागली. अनिरुद्ध शहरात भाड्याच्या घरात. आरव आळीपाळीने दोघांकडे जात येत होता. आईसोबत असताना तो बाबाबद्दल विचारायचा, बाबासोबत असताना आईबद्दल बोलायचा. रात्री एकटा पडल्यावर आरव उशीमध्ये चेहरा लपवून रडायचा. त्याला वाटायचं, माझ्या चुकीमुळेच आईबाबा वेगळे झाले का? अनिरुद्ध एकटा बसून जुने फोटो बघायचा. पूजा आरवला झोपवताना अनिरुद्धची आठवण काढून रडायची. दोघंही बाहेरून कठोर दिसत होते, पण आतून दोघंही रिकामे होते. नातं फक्त घटस्फोटाच्या पेपरवर तुटलं होतं, पण अजूनही त्यांच्या मनात खंत नक्की होती. एकदा आरव झोपताना आजीला म्हणाला, आजी, मला स्वप्न पडलं. मी आईबाबांना एकत्र बघितलं. खूप छान वाटलं. खरंच ते पुन्हा एकत्र येतील का? आजीने डोळे पुसले. आजीकडे काहीच उत्तर नव्हतं. त्या आरवच्या शब्दांनी पूजाला जाणीव झाली. तिला जाणवलं की रागात, अहंकारात तिने खूप काही गमावलं आहे. काही दिवसांनी आरवला ताप आला. ताप खूप वाढल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. पूजा खूप घाबरलेली होती. अनिरुद्धला बातमी समजताच तो धावत हॉस्पिटलमध्ये आला. हॉस्पिटलच्या बेडवर पडलेल्या आरवने दोघांना पाहिलं. त्याने कमजोर हातांनी आईचा आणि बाबाचा हात धरला. आरव कमजोर आवाजात म्हणाला, आई, बाबा, मला दोघंही हवे आहात. मला एकटं नका सोडू. त्या क्षणी अनिरुद्ध आणि पूजा एकमेकांच्या डोळ्यात बघत राहिले. राग, अहंकार सगळं वितळून गेलं. पूजाच्या डोळ्यात पाणी आलं आणि तिने अनिरुद्धला विचारलं, अनिरुद्ध, आरवसाठी आपण पुन्हा प्रयत्न करू शकतो का? अनिरुद्ध सुद्धा रडून म्हणाला, हो, फक्त आरवसाठीच नाही, आपल्या नात्यासाठीही. मित्रांनो, नातं तुटतं तेव्हा फक्त दोन माणसं वेगळी होत नाहीत, तर त्यांचा संसार, त्यांची स्वप्न आणि मुलांची निरागस दुनिया उद्ध्वस्त होते. पण कधी कधी या मुलांच्या डोळ्यातील निरागस विनंती इतकी ताकदवान असते की ती पुन्हा तुटलेली मने जोडते. घटस्फोटाने कागदावरचं नातं संपतं, पण मनातलं प्रेम कधी संपत नाही.
मित्रांनो, या कथेबद्दलच तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका. तुमच्या मनात असलेल्या भावना जर तुम्ही कमेंटमध्ये लिहिल्या तर नक्कीच बऱ्याच लोकांपर्यंत त्या पोहोचतील. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.